काल संध्याकाळनंतर नाशिकमध्ये पावसानं विश्रांती घेतल्यामुळे नाशिकच्या गोदाघाट आणि रामकुंड परिसरामध्ये पाण्याची पातळी आता कमी झाल्याचं दृश्य बघायला मिळत आहे। काल नाशिकमध्ये धुवाधार पाऊस झाला, ज्याच्यामुळे संपूर्ण गोदाघाट रामकुंड परिसर पाण्याखाली होता। आपण दृश्यांमध्ये जो रामसेतू पूल बघतो आहोत तो देखील काल पूर्णपणे पाण्याखाली होता। आज मात्र पाण्याची पातळी कमी झालेली आहे। रामसेतू पुलावर सध्या पाणी नाही आहे आणि त्यामुळे आता काल वाहून आलेलं सगळं साहित्य जे आहे, सगळी घाण जी आहे ती साफ करण्याचं काम सध्या महापालिकेच्या वतीनं सुरू असल्याचं या ठिकाणी बघायला मिळत आहे। काल संध्याकाळनंतर पावसानं विश्रांती घेतली, त्यामुळे दुतोंड्या मारुती जो काल पूर्णपणे पाण्याखाली होता तो देखील आज नाशिककरांच्या दृष्टीस पडायला लागलेला आहे। गंगापूर धरणातनं 10,900 क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग अजून देखील नाशिकमध्ये सुरू आहे। मात्र पावसाने विश्रांती घेतलेली आहे आणि त्यामुळे पाण्याची पातळी जी आहे ती या ठिकाणी कमी झालेली आहे। हवामान खात्यानं दुपारनंतर पुन्हा एकदा नाशिक आणि जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे। त्यामुळे जर पुन्हा एकदा पावसानं जोर धरला आणि पाण्याची पातळी वाढली तर गोदाघाटच्या परिसरात रहिवाशांनी सतर्क राहावं, अशा पद्धतीचा इशारा आता प्रशासनानं दिलेला आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।